हाय फ्रेंड्स, तर आपण आलेलो आहोत गौरी गोपाळ गोशाळा वृंदावन या ठिकाणी। आपण या बघू शकतात, आपण या ठिकाणी किती सुंदर अशी गोशाळा आहे आणि गायची व्यवस्था अशा प्रकारे सुंदर केलेली आहे। आणि इकडे मॅट वरती गाय आहेत तसेच। आणि हे म्हणते ते एका व्हिडिओ मागे आम्हाला 15 रुपये द्यावे लागतील। मी व्हिडिओ करणार आणि मी छानला पैसे द्यायचे। बघा असं कुठं असतंय का बरं? बघा इकडे राधे राधे। राधे राधे। व्हिडिओ मध्ये जागा ठेवू। राधे 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 नॉन स्टॉप कर एका साईडला। तर या ठिकाणी बघू शकतात, आम्ही एवढा परिवार सोबत फिरत आहोत। तर अशा पद्धतीने इकडे मी व्हिडिओ शूट करत होते। तर राधे 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 राधे। तर बघू शकतात अशा पद्धतीने इथं या महाराजांचा निवासस्थान आहे। तर गोशाळेची व्यवस्था इतक्या सुंदर पद्धतीने इथे वृंदावनमध्ये केलेली आहे। तर इकडे बघू शकता तुम्ही, खूप साऱ्या गायींची इथे देखभाल करण्यासाठी काही लोक इथे आहेत। तर तुम्ही बघू शकतात की सुंदर सुंदर गायी या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत, पाहावयास मिळत आहेत। तर मॅटची इथे व्यवस्था केलेली आहे गायींसाठी, जेणेकरून गायींना काही दुखापत वगैरे होऊ नये यासाठी इथे मॅटची व्यवस्था केलेली आहे। तर तुम्ही बघू शकतात की वृंदावनमध्ये कितीही सुंदर प्रकारे अशा बघा, माझा मुलगा या गायीजवळ गेलेला आहे आणि ही गाय त्याला काहीच करत नाही। राधे राधे। माया करतीची गायची जरा हां। तर फायनली आम्ही या आश्रमामध्ये, या पंडालमध्ये इथे आलेलो आहोत। तर हे पंडाल कुणाचं आहे, काय आहे ते इथे तुम्हाला फायनली दिसणार आहे। तर तुम्ही या पंडालमध्ये बघू शकता, प्रत्येक भाविक भक्त हा खूप मोठ्या श्रद्धेने इथे येतो। आणि इथंही आम्ही आपले काही पूर्वज आहेत त्यांच्या नावावर वगैरे पावत्या या ठिकाणी आम्ही केलेले आहेत। आणि तुम्ही बघू शकतात राधाराणीचं आणि श्रीकृष्णाचं दर्शनही या ठिकाणी मस्त अशा पद्धतीने मी कॅमेऱ्यामध्ये पटकन कैद केलेलं आहे। तुम्हाला सर्वांनाही दिसले असतील राधाकृष्ण। तर जय श्रीकृष्ण, राधे राधे असं लिहायला विसरू नका। इथे देखील राधाराणीचा जप खूप छान मोठ्या पद्धतीने सुरू होता। राधा कृष्ण गोपाल कृष्ण, राधा कृष्ण गोपाल कृष्ण, अशा पद्धतीने इकडे जप सुरू होता। प्रत्येक भक्त हा खूप श्रद्धेने आणि भक्तीने या ठिकाणी भजनामध्ये गुंतलेला होता, गुंग होता। आणि आमचे लोक बघू शकतात तिकडे पलीकडे होते, मी समोर आल्यामुळे एक शूटमध्ये घेतले। पण सर्वांना शूटमध्ये घेण्याच्या नादामध्ये मीच राहिले, त्यामुळे मी स्वतःला देखील इकडे कशा पद्धतीने शूटमध्ये घेतले तुम्ही इकडे बघू शकतात। फायनली आरशाच्या माध्यमातून मी हे स्वतःला या ठिकाणी कॅप्चर केलेलं आहे। तर मस्त असं वातावरण होतं इथलं, आनंदमय। आणि असं वाटत होतं की इथंच थांबावं, तर आपल्याकडे परिक्रमा करण्यासाठी वेळ खूप कमी असल्यामुळे आपण। तर इकडे बघू शकतात आपण मदन मोहन मंदिर या ठिकाणी आपल्याला आलेलं आहे, वाटेत लागलेलं आहे। तर इथून आपण सलग इथूनच हात जोडून दर्शन घेतले आणि परिक्रमासाठी सुरुवात केलेली आहे। तर इकडे बघू शकतात नजारा खूप छान होता आणि फोटो शूट करण्यामध्ये मोह आवरत नव्हता। मग पुढे जाऊन आम्ही या यमुनेमध्ये सोडण्यासाठी दिवे वगैरे खरेदी केले। आणि तुम्ही आता इथून पुढचा व्हिडिओ कंटिन्यू करा की छान अशा पद्धतीने दिवे वगैरे घेतले। 5 रुपए का 5 रुपए का ये लो 5 रुपए का 5 रहे की है 5 रुपए का लेना आ गए 2 आ गए लो 5 रुपए का उधर यमुना में जला के ये लो 5 रुपए का 5 रुपए का आले आपले से दोनों चला आंटी 10 रुपए दो उसने 5 में दिए उसका ले नहीं रही है इसीलिए बोल रहे
तर फायनली आम्ही या नावेमध्ये बसलेलो आहोत. तर आम्हाला यमुना नदीच्या पलीकडच्या टोकाला पोहोचण्यासाठी या नावेचा आम्ही इथे उपयोग करून घेतला, फायदा करून घेतला आणि मस्त अशी नाव सुरू झाली. आणि आता आम्ही या ठिकाणी दिवे वगैरे घेतलेले होते ते सर्व व्यवस्थितरित्या भरून घेतलेले आहेत. आणि इकडे तुम्ही बघू शकतात आता छान अशा पद्धतीने इथे आम्ही दिवे सोडून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकतात एवढे लोक एका नावामध्ये होते. तर खूप छान वाटत होतं आणि खरंच नजारा खूप भारी होता. आणि हा योग घडवून आला आणि त्याचंसुद्धा खूप या ठिकाणी आम्हाला छान वाटत होतं की असा योग आमच्या नशिबात होता. या ठिकाणी दिवे प्रज्वलित करून घेतले आणि विशेष म्हणजे बाकीच्यांनी सुद्धा छान अशा पद्धतीने दिवे प्रज्वलित करून घेतले होते. आणि ह्या आमच्या ताईंनी घरचे जे कान्हाजी होते लड्डू गोपाल ते या नर्मदा नदीमध्ये यमुना नदीमध्ये सोडण्यासाठी इकडे घेऊन आल्या होत्या. तर तेही या पद्धतीने त्यांनी ते सोडून दिले ह्या यमुनेच्या पात्रामध्ये. तर तुम्ही इकडे बघू शकतात किती छान वाटत होतं, परिसर खूप भारी वाटत होता आणि नेचरचं म्हणायचं झालं तर एकच नंबर होता. व्हिडिओ पूर्ण पहा, व्हिडिओ कुठेही स्किप नका करू. व्हिडिओ खूप जबरदस्त झालेला आहे. तुम्ही मस्त असा आनंद घ्या आणि व्हिडिओ पूर्ण वॉच करा. तर या ठिकाणी गौरवनी इथे दिवा हातात घेतलेला आहे आणि मस्त असं यमुनेच्या पात्रामध्ये दिवा सोडताना त्याचा मी व्हिडिओ केलेला होता आणि खूप छान वाटत होतं त्याला आणि मनमोहक दृश्य होतं. आणि त्याचं या लहान वयामध्ये इकडे वृंदावनला येणं म्हणजे खरंच योगायोग होता. इतक्या छोट्या वयामध्ये तो इकडे आला तर खूप त्याचं भाग्य होतं. आणि असं करत करत आम्ही मस्त एन्जॉय केला, तुम्ही बघू शकतात. राधे 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 राधे, प्रेम से बोलो राधे राधे, प्यार से बोलो राधे राधे. तर या ठिकाणी गौरवने ही खूप छान प्रकारे मस्ती केली, एन्जॉय केला आणि खूप भारी वाटलं मनाला की इतकं मनमोहक दृश्य होतं. मोबाईल काढून शूट करण्यामध्ये मी व्यस्त होते. आजूबाजूचा परिसरही खूप सुंदर होता आणि ही यमुना नदीमध्ये आम्ही स्नान करणं म्हणजे खरंच एक योगायोग होता की त्या दिवशी आम्ही तिथं आंघोळ्या वगैरे केल्या आणि मस्त असं तिथे परिसरही सुंदर होता. आणि हे जे आजोबा दिसत आहेत तुम्हाला तर ते फॉरेनर होते. तर इकडे आमच्यासोबतची ही पूर्ण टीम आहे आणि सगळ्यांनी मिळून इतक्या सुंदर पद्धतीने इथे मस्त असा आनंद घेतला राधे राधे म्हणताना. तर हेही या मोबाईलमध्ये शूट केलेलं आहे मी. तर इथे एक सॉन्ग लावलेलं होतं पण काही कारणास्तव ते मी बंद केलेलं आहे. तर तुम्ही इकडे बघू शकता सगळ्यांनी राधे 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 असं म्हणून एन्जॉय केलेलं आहे आणि मनमोहक नजारा होता. खरंच एन्जॉय करणं खूप मोठी गोष्ट आहे आणि फ्रीडम भेटणं त्यापेक्षाही अजूनही मोठी गोष्ट आहे. तर छान अशा पद्धतीने आम्ही नावेमध्ये बसून यमुना नदीच्या पात्रामध्ये पोहोचलेलो होतो. या टोकावरून त्या टोकावर आता थोड्याच वेळात आम्ही पोहोचणार होतो. मस्त दिवेही प्रज्वलित केले होते. तर हे यमुना नदीच्या आजूबाजूचा सर्व परिसर आहे. तर मनमोहक दृश्य असल्यामुळे खूप मनाला भारी वाटत होतं. नंतर एकमेकींना हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं आणि नंतर आम्ही यमुना नदीमध्ये थोड्याच वेळामध्ये उतरणार होतो तिरेवरती आणि आमची पूजा वगैरे सर्व यथासांग पद्धतीने तिथे आम्ही जशी जमेल तशी बरोबर सामान घेऊन गेलेलो होतो. तर त्या ठिकाणी आम्ही पूजा वगैरे सर्व विधी आटपून घेतली, एकमेकींना हळदी कुंकू वगैरे लावलं आणि दिवे प्रज्वलित केले तिथेही. आणि तुम्ही इकडे बघू शकतात की नजारा हा खूपच भारी वाटत होता आणि
एन्जॉय तर दादूने खूपच केला आणि माझं लक्ष त्याच्यावर होतं शूट करता करता की बाबा ते खाली हात घालायला वगैरे, माझा आवाज द्यायचं चालूच होतं त्याला. मग त्यानं नाच म्हणलं की नाचायला सुरू करायचं. तर लयच भारी वाटत होतं, एन्जॉय खूप भारी केला. आणि पाण्याची भीती तर वाटत होती, पण एवढे लोक सोबत असल्यामुळं थोडी भीती ही कमी झाली होती. म्हणलं भीतीला आज बाय बाय करून आपण मस्त डेअरिंग करून पाण्यामध्ये जावं. आणि खरंच खूप भारी वाटलं इकडे येऊन. आणि खरंच वृंदावन ग्रेट आहे, एक नंबर आहे. एकदा आलेला माणूस वृंदावनला पुन्हा पुन्हा येतो असं म्हणत होते इथं लोक. तर बघूया आपण नेक्स्ट टाईम जाणार आहोत का, आणि जर गेलो तर तोही व्हिडिओ मी अपलोड नक्कीच करेल. आणि पूर्ण व्हिडिओ तुम्ही वॉच करा, किती सुंदर दिसत आहे. आणि काय काय तुम्हाला ह्या गोष्टी व्हिडिओमधल्या आवडल्या, परिक्रमा करताना आम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टीतून जावं लागलं तेही या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला लक्षात येईल. आणि इकडे सर्वांचा राधे राधे असा गजर जप चालूच होता. तर तुम्ही इकडे बघू शकतात, परिसरही खूपच सुंदर वाटत होता आणि मनमोहक दृश्य होते. आणि सगळ्यांनीच एकमेकांबरोबर खूप छान पद्धतीने एन्जॉय केला. तर तुम्ही इकडे बघू शकतात, नाववाल्याला असं वाटत होतं की किती वेळ आहे, अजून किती वेळ आहे. त्यांचं सुरू होतं पाहायला, मस्त गालावर हात देऊन. आणि तेही मी या ठिकाणी कॅप्चर केलेलं आहे. आणि फायनली आता आम्ही थोड्याच वेळामध्ये तिकडे उतरणार आहोत. तर ताईंचं विसरले. मैं कैसे तुम्हारी लगन छोड़ दूंगा, तर या ठिकाणी आम्ही यमुनेच्या शेवटच्या टोकावर आलात आणि ते राम सीताचं नाव मी या यमुनेच्या तीरावरती मस्त असं माझ्या बोटाने इथं काढलेलं आहे. तर तुम्ही बघू शकतात. आणि राम सीता असं मी काढून या ठिकाणी मस्त असं छान अक्षरामध्ये लिहिलेलं आहे. आणि पुढे खाली माझ्या मिस्टरांचं नाव गोविंदजी असंही या ठिकाणी मी अधोरेखित केलेलं आहे, लिहिलेलं आहे. तर तुम्ही इकडे बघू शकतात. आणि कसा वाटला माझा व्हिडिओ तेही नक्की कॉमेंट करून सांगा. आणि बघू शकतात कसं लिहिलेलं आहे. तर इकडे आम्ही नंतर काय केलं की महादेव आणि महादेव या ठिकाणी मस्त लिंग स्थापन केलं. आणि या ठिकाणी मस्त अशी विधीपूर्वक महादेवाची पिंड स्थापिली आणि त्याची विधीपूर्वक शास्त्रोक्त पद्धतीने पूजा या ठिकाणी आम्ही केलेली आहे. तर तुम्ही इकडे बघू शकतात की खूप छान वाटत होतं आणि मनमोहक दृश्य होतं. असं स्वप्नात सुद्धा वाटत नव्हतं की यमुनेच्या नदीच्या काठाला आपण इथे येऊन मस्त असं महादेवाचं पिंड वगैरे करताना पूजा विधीपूर्वक करताना असं स्वप्नात सुद्धा पाहिलं नव्हतं. पण इथे प्रत्यक्षात करायला भेटलं, हे माझं सौभाग्यच आहे असं मी मानते. तर इकडे बघू शकतात छान अशा पद्धतीने पूर्णपणे माझा महादेव या ठिकाणी काढून झालेला होता. आणि मस्त विधीपूर्वक पूजाही आम्ही या ठिकाणी केली. आणि खरंच मी आमच्या अहोंना या ठिकाणी मिस केलं की हे जर माझ्यासोबत असते तर या ठिकाणी अजून भारी वाटलं असतं मला. आणि दोघांच्या हातानं दिवा सोडायचा होता, ते या ठिकाणी मला मी एकट्यानेच सोडला आणि गौरवने सोडला. तर इकडे बघू शकतात मस्त असं विभूती फुलं वगैरे छान असं पूजा केली मी या ठिकाणी. आणि नंतर पुन्हा एकदा शूट करत असताना इकडे गोविंदजीचं नाव मी पुन्हा एकदा काढण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. कसं आलं आहे माझं अक्षर आणि कसा आला आहे व्हिडिओ हे नक्की कॉमेंट करा. आणि खरंच वृंदावनची परिक्रमा करणं म्हणजे नशीबच आहे. आणि छान अशा प्रकारे मी इथे गोविंदजीची देखील हाजरी या ठिकाणी यमुना नदीच्या तीरी लावलेली आहे. तर अशा पद्धतीने इथे छान वाटलं आणि नजारा खूप भयंकर भारी होता. परिक्रमा या ठिकाणी आम्ही मस्त अशा प्रकारे सुरू केली होती आणि अर्ध्या वाटेत त्याच्या लांबपर्यंत आम्ही इथे पोहोचलेलो होता. खरतड प्रवास होता पण हारायचं नव्हतं. कुठेही कोणतीही परिक्रमा आम्हाला यशस्वीरित्या पार पाडायची होती की पुन्हा पुन्हा आपल्या इकडे या ठिकाणी येणं होत नसते. आणि आलं की आपण कोणी रिक्षानं करत होतं, कसं करत होतं, पण आम्ही पावलाने चालूनच या ठिकाणी परिक्रमा पूर्ण केलेली आहे, आनंद घेतला.
तर हे दिसत आहेत ते लोक भावी भक्त प्रत्येक जण आशेनं इकडे आलेला असतं. हे अशा तर पद्धतीने तुम्ही इकडे इथून बघू आपल्याला आता शकता. ह्या सुरुवातीला वाळूचा बघा तुम्ही चिखल कसा झालाय हे पाहू शकता. तर इथून टिपकायले हे दबत आहे पायाने. तर बघू शकतात आता इथून आपल्याला थोडंसं या गंगेमधून इकडं पलीकडे रवाना व्हायचे आहे. तर छान अशा प्रकारे वाटेतच आम्हाला पाणी लागलं होतं. तर ते पाणी कसं होतं किती खोल होतं याचा काहीच अंदाजा नव्हता. पण मनसोक्तपणे आम्ही त्यामधून चलत होतो आणि असं लोक सांगत होते की बाबा व्यवस्थित पाय टाका कुठे खाली वरी होईल. पण असं काही आमच्यासोबत झालेलं नाही. आम्ही खरंच खूप श्रद्धेने ही परिक्रमा पूर्ण केलेली होती आणि छान वाटत होतं आम्हाला. तर इकडे गौरवचंही माझं लक्ष त्याच्यावर होतं की तो मागे तर पडला नाही यायलाय ना, हे लक्ष माझं त्याच्यावर होतं. तर इथून देखील आम्हाला पाणी लागलेलं होतं. तर ह्याही पाण्यातून आम्ही यशस्वीरित्या बाहेर पडलेलो आहोत. तर ही यमुना नदीचं पाणी पूर्ण ठिकाणी पसरलेली आहे यमुना नदी, तुम्ही तुमच्या डोळ्यानं पाहू शकतात. तर असा खरतर थोडा प्रवास होता, कुठं चढ उतार होता. पण अशाही प्रवासाला तोंड देऊन आम्ही यशस्वीरित्या परिक्रमा पूर्ण केलेली आहे. तर तुम्ही इकडे बघू शकतात की इथे वाटात सगळा चिखल झालेला होता आणि निष्ठण्यासारखी होती अवस्था. तरी देखील आम्ही या ठिकाणी पूर्ण श्रद्धेने आणि भक्तीने ही परिक्रमा पूर्ण करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला होता. तर पुढेही बघू शकता तुम्ही ही इथे परिक्रमा आहे. तर ह्या ठिकाणी आम्ही इथे स्वच्छ पाय वगैरे धुतले आणि पुढे काही शूट करण्याचा अंदाज नव्हता त्यामुळे कॅमेरा बंद केला. तुम्हाला जर माझा हा माहितीपूर्ण व्हिडिओ ही परिक्रमा कशी वाटली नक्की कॉमेंट करून सांगा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. राधे राधे.